आणि मोसादनी बरोबर वेळ साधून सकाळी 10 वाजता त्या कॉम्प्लेक्सवरती 30 बॉम्ब टाकले. यांचा मुलगा मुज्तबा होता अली खामेनीचा, त्यालाही मारला अशा बातम्या आहेत. यांना सध्याची राजवट नको आहे आणि ते खरंच आहे. इराणची धार्मिक राजवट ही बुरसटलेली आहे. या सौदी अरेबियातल्या मेंढपाळ ते त्यांना मेंढपाळच म्हणतात कारण मेंढ्या पाळण्याखेरीज ते दुसरं काही करत नव्हते. बसीज नावाचे एक गुंडांची टोळी त्यांच्याकडे होती. सोनं, पारा, तांबं या सगळ्या गोष्टी बलुचिस्तानमध्ये सापडतात. भारताने या लोकांच्या शिवाय जवळ-जवळ अजून 20 वेगळे सप्लायर जगभर शोधलेले आहेत. नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर प्रथमेश राणे व्हिडिओग्राफर आहेत. आपण बघतोच आहोत सध्या पश्चिम आशियामध्ये युद्धाचा पट आखला गेला आहे आणि जोरात धुमश्चक्री चालू आहे. आत्ता 2 दिवसापूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाला. म्हणजे त्यांना मारण्यात आलं आणि नुसतं त्यांनाच नव्हे, त्यांच्याबरोबर जवळजवळ 45 इराणचे धार्मिक, लष्करी, सामाजिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे ब्युरोक्रॅटिक नेतेसुद्धा एकत्र मारले गेले. कारण ते सगळे एका ठिकाणी मीटिंगला जमले. ही बातमी CIA आणि मोसादला मिळाली होती आणि मोसादनी बरोबर वेळ साधून सकाळी 10 वाजता त्या कॉम्प्लेक्सवरती 30 बॉम्ब टाकले तेहरानमध्ये. त्यामुळे त्यातनं कोणीही वाचणं अशक्य होतं. आणि नुसतं एवढंच नाही, ते मेल्यानंतर त्यांनी दुसऱ्या एका मौलानाला म्हणजे आयातोल्लाला अधिकारी केला, त्यालाही मारून टाकलं अशा बातम्या आहेत. यांचा मुलगा मुज्तबा होता अली खामेनीचा, त्यालाही मारला अशा बातम्या आहेत. म्हणजे एकूण इराणला अस्थिर ठेवायचं ही स्ट्रॅटेजी ट्रम्प आणि नेतान्याहू यांनी चालवलेली आहे. आणि आता एक वेगळीच दिशा ओपन झालेली आहे, की नुसतं इराणला अस्थिर नाही ठेवायचं. ट्रम्पची अशी व्यूहरचना होती, स्ट्रॅटेजी होती, की इराणी लोकं यांना सध्याची राजवट नको आहे आणि ते खरंच आहे. इराणची धार्मिक राजवट ही बुरसटलेली आहे, अतिधार्मिक आहे आणि पुन्हा भ्रष्टही आहे. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास होतो आणि लोकांचं म्हणणं साधारण असं असतं, की आमच्याकडे भरपूर प्रमाणात तेल आहे. ते तेल विकून आम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात. आमचं जीवनमान सौदी अरेबियातल्या लोकांच्या जीवनमानासारखं चांगलं असू शकतं. आमची संस्कृती या सौदी अरेबियातल्या ते त्यांना मेंढपाळच म्हणतात कारण मेंढ्या पाळण्याखेरीज ते दुसरं काही करत नव्हते तेल मिळेपर्यंत. या मेंढपाळांच्या संस्कृतीपेक्षा आमची संस्कृती खूप भव्य आणि उज्ज्वल आहे आणि तेही खरं आहे. 6000 वर्षाचा इतिहास आहे इराणी, त्यांच्या आधी ते पर्शियन संस्कृती होती त्या लोकांचा. तर आम्ही असं का राहायचं? आम्ही असं सगळ्या काचलेल्या बंधनात राहायचं, खायला नाही, प्यायला नाही. आत्ता तर इराणमध्ये प्यायला पाणीसुद्धा नाही आहे आणि तेहरानमधनं लोकांनी निघून जावं अशा सरकारने अपील केलेत कारण पुरेसं पाणी देता येत नाही. सगळ्या इराणमध्येच पाणी खूप उपसा झाल्यामुळे रिकामं झालेलं आहे. अशी परिस्थिती इराणमध्ये आहे आत्ता. तर लोकांचा नॅचरली सवाल आहे, की आम्ही श्रीमंत असताना आम्ही असं का राहायचं? बरं पैसा जातो कुठे? 2 ठिकाणी जातो. अली खामेनी यांची बरीचशी इस्टेट परदेशी होती असे पुरावे आता सापडलेले आहेत. म्हणजे नेते मंडळी परदेशी पैसा ठेवतात. दुसरं म्हणजे येमेनमधले हुती, नंतर हिजबुल्ला सिरिया आणि लेबनॉनमधले सिरिया आणि हमास गाझा पॅलेस्टाईनमधले यांना पैसे देऊन त्यांना उभं करून त्यांनी त्यांच्या देशात उत्पाद घडवावे हे काम करण्यामध्ये इराणचं सरकार मग्न होतं. म्हणजे आमचे पैसे म्हणजे इराणी नागरिकांच्या मध्ये सांगतो. माझ्या काही इराणी नागरिकांशी खूप जवळचे संबंध आहेत. त्यांच्याशी बोलताना मला हे आढळलं, की आमचे पैसे वापरून त्या लोकांना त्यांच्या देशामध्ये क्रांती करण्याचे आव्हान करतात किंवा क्रांती म्हणजे काय दहशतवादी हल्ले करण्याचं आवाहन करतात. पण आम्हाला चांगलं जगू द्या की आणि ते जगू द्यायला हे लोकं तयार नाहीयेत. आता काय झालंय, आता असं होत चाललेलं आहे, की लोकं खरोखर त्रासलेली आहेत. विशेष करून शहरातली लोकं जास्ती त्रासलेली आहेत. कारण त्या लोकांना आणि विशेष करून त्यांच्यातल्या स्त्रियांवर करकचून बांधून ठेवण्यात आलेले प्रचंड बंधनं त्यांच्यावरती आहेत. आत्तामध्ये एक हा खामेनी मेल्यानंतर लगेच जे व्हिडिओ समोर आले, त्याच्यात एका तरुण मुलीने खामेनीचं चित्र त्याला आग लावली आणि त्या आग लावलेल्या कागदाने तिने सिगारेट पेटवली आणि ती हा करत नाचत होती. असे व्हिडिओ प्रसृत झालेले आहेत आणि हे खोटे व्हिडिओ नाही आहेत. खरोखर इराणमधल्या स्त्रियांनी सुटकेचा निश्वास सोडलेला होता. परंतु होतं काय, की या खामेनीची जी सत्ता होती, ती 3 स्तंभांवरती आधारित होती. त्यांचं लष्कर जे आहे त्याला आर्तेश म्हणतात. त्या आर्तिश लष्कर, नंतर IRGC इराणियन रिपब्लिकन गार्ड कोअर. त्या कोअरचं स्पेलिंग CORPS असतं. कॉर्प्स लोकं त्याला म्हणतात, पण त्याचा उच्चार कोअर असा आहे म्हणजे सैन्याचा विभाग. तर IRGC हे सैन्यातलेच आणखीन एलीट लोकांचं बनवलेलं एक
युनिट असतं आणि सैन्याचे जवळजवळ 1/3 लोक त्या IRGC मध्ये आहेत. आणि या दोघांशिवाय बसीज नावाचे एक गुंडांची टोळी त्यांच्याकडे होती. स्थानिक गुंड असायचे ते आणि ते सैन्य म्हणजे आर्तेश, IRGC आणि मुल्ला मौलवी यांच्यात आणि सामान्य जनांमध्ये ते असायचे. लोकांना गुंडगिरी करून रस्त्यावर ठेवायचं, नीट वागायला लावायचं, हे त्या बसीज लोकांचं काम असतं. एखाद्या स्त्रीचे केस दिसायला लागले तर तिला फटके मारणं, तिच्या डोक्यावरती तिने हिजाब घेतला नाही म्हणून तिला तुरुंगात टाकणं, बलात्कार करणं, अशी सगळी सत्कार्य हे बसीज करायचे. तर या 3 स्तंभांना जोपर्यंत हादरा पोचत नाही तोपर्यंत सामान्य लोकांना तिथे क्रांती करण्याची जी ट्रम्प यांची जी इच्छा आहे की त्यांनी राजवट उलटून पाडावी, ते होणं तोपर्यंत शक्य नाही. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की हे जे बॉम्बिंग सध्या चाललंय ते इराणची व्यवस्था म्हणजे इन्स्टिट्यूशन ज्याला म्हणतो त्यात नष्ट करायचे आहेत. IRGCचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त करायचं आहे. नंतर बसीज लोकांच्यावरती हल्ले करायचे आहेत. नंतर त्यांचे मिसाईल इराणचे जे आहेत, सगळ्यात जास्त इराणचा धोका या मिसाईल आणि अण्वस्त्रांपासून आहे. अण्वस्त्र त्यांच्याकडे आहेत की नाही हे अजून कळलेलं नाही आहे. 2 दिवसापूर्वी एक प्रचंड मोठा भूकंप इराणमध्ये झालेला आहे आणि तो भूकंप इस्फहानच्या नजदीक झाला. जिथे नतांजमध्ये जिथे त्यांचं अणुकेंद्र आहे त्याच्याजवळ तो झाला. तर असं म्हटलं जातं की त्यांनी पुन्हा एक आपला अणुबॉम्ब खरोखर झालाय की नाही त्याची टेस्ट केली. म्हणजे आपण कसं ओव्हनमध्ये वस्तू ठेवली की ती शिजली की नाही ते मधून काढून बघतो की नाही, तसे हे मधून टेस्ट करून अणुबॉम्ब उडवून बघत असावेत. कारण एकदा जर त्यांचा अणुबॉम्ब यशस्वी झाला तर ते ताबडतोब तो इस्रायलवर जाऊन टाकतील अशी शक्यता आहे. त्यामुळेच सध्या नेतान्याहू आणि ट्रम्प या दोघांनी अतिशय वेगाने इराणमध्ये प्रचंड बॉम्ब वर्षाव चालवलेला आहे. इतका बॉम्ब वर्षाव तर कदाचित गल्फच्या लढाईमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या तेव्हाही झाला नसेल. बरं, ते असू दे. आता त्यांनी एक नवीनच स्ट्रॅटेजी सुरू केली आहे. नेतान्याहूंनी काही दिवसांपूर्वी भाषण केलं. त्याच्यात त्यांनी सांगितलं की बलुचिस्तानला स्वतंत्र करणं हे पण आमचं एक कर्तव्य आहे. लक्षात ठेवा हां, हे बलुचिस्तान कुठलं आहे? आपण ज्याला बलुचिस्तान समजतो तो पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत आहे. परंतु बलुचिस्तान स्वतः त्याच्यापेक्षाही बराच मोठा होता. प्रत्यक्ष सध्याचा पाकिस्तान जो आहे त्याच्या क्षेत्रफळाच्या 42% क्षेत्रफळ हे बलुचिस्तान प्रांताचं आहे. परंतु बलुचिस्तानाचा विस्तार इराणमध्ये सुद्धा झालेला आहे. म्हणजे सध्याच्या बलुचिस्तानच्या पूर्वेकडे आणि त्याला सिस्तान असा प्रांत म्हणतात. सिस्तान हा इराणमधला सर्वात मोठा प्रांत आहे. बलुचिस्तान आणि सिस्तान जर एकत्र झाले आणि दोन्हीकडे ते बलोच लोकच राहतात, त्यांची भाषा सुद्धा बलोची असते, धर्म सुन्नी असतो, सगळं म्हणजे पहिले एकच आहे. तर तो जर एकत्र झाला तर तो सध्याच्या पाकिस्तानच्या 66% होतो. मग उरतं काय पाकिस्तानमध्ये? हे दोघं जर एकत्र झाले आणि त्यांचा स्वतंत्र देश बलुचिस्तान झाला तर तो एकतर स्वतंत्र देश असेल, त्याच्याकडे भरपूर खनिज संपत्ती असेल, कारण दुर्मिळ खनिज ज्याला रेअर अर्थ म्हणतात ती सोनं, पारा, तांबं या सगळ्या गोष्टी बलुचिस्तानमध्ये सापडतात आणि शिवाय गॅस आणि तेल सुद्धा सापडतं. पाकिस्तान सध्या त्यांच्या बलुचिस्तानमधलं हे सगळं काढून वापरतं आणि बलुच लोकांना भिकेला लावतं. ते सगळं बंद होईल आणि पाकिस्तानकडे मग काही उरणारच नाही. पाकिस्तान तर देश मोडायचीच पाळी येईल, कारण खायलाच काही नाही आहे. यांच्याकडनं रेअर अर्थ घ्यायची आणि ट्रम्पला विकायची हा मुनीरचा कावा होता. तो काही यशस्वी होणार नाही. होईल काय तर कदाचित हे दोन्ही बलुच जर एकत्र झाले तर इराण खच्ची होतो, कारण इराणचा सर्वात मोठा प्रांत तो इराणपासून तोडला जातो. बलुचिस्तान हा स्वतंत्र देश होतो. त्याच्यामध्येच ग्वादर बंदर आणि चाबहार ही दोन्ही बंदरं त्या बलुचिस्तानमध्ये येत आहेत. म्हणजे एकूण त्या बलुचिस्तानला वरच्या सेंट्रल एशियामध्ये व्यापार करायला काही बंधन नाही आहे. जायदान म्हणून जे रेल्वे नेटवर्क भारताने उभारून दिले ते सुद्धा सिस्तानमध्येच आहे. हा फार उत्तम प्लॅन आहे आणि नुसतं इथेच ते थांबलेले नाही आहेत. इराणच्या उत्तरेला कास्पियन समुद्राच्या जवळ आणि इराकच्या सीमेजवळ 2 कम्युनिटी राहतात. कास्पियन समुद्राच्या जवळ अझेरी कम्युनिटी राहते, म्हणजे अझरबैजानमध्ये राहणारे लोक त्यांचेच वंशज किंवा त्यांचेच भाईबंधू इराणमध्ये राहतात. तेही इराणपासून नाखुश आहेत. आणि कुर्दिश लोक इराण आणि इराकच्या बॉर्डरवरती तिथे असतात. तर त्या कुर्दिश लोकांना वेगळं काढून कुर्दिस्तान करायचं, अझेरी लोकांना अझरबैजानमध्ये सामील करायचं, म्हणजे इराणची शक्ती कमी होते, इराण वीक होतो. ही योजना नेतान्याहूंनी मांडलेली आहे त्यांच्या भाषणामध्ये. ट्रम्प यांनी ती उचलून धरलेली आहे. भारताला याला आक्षेप असायचं काहीच कारण नाही. भारत फक्त एकच करेल की आपलं जे बलुचिस्तान आहे त्या बलुचिस्तानचे चांगले संबंध ठेवले तर बलुचिस्तानचे रेअर अर्थ वगैरे याच्यामध्ये आपल्यालाही वाटा मिळेल. आणि मुख्य म्हणजे ती बंदरं वापरून, ग्वादर आणि चाबहार ही दोन्ही बंदरं वापरून आपण मध्य आशियाशी गॅस आणि पेट्रोल याच्याकरता
याच्या आयातीकरता आणि आपल्या सगळ्या वस्तूंच्या निर्यातीकरता उत्तम मार्ग एस्टॅब्लिश करू शकू. हा एक फार सुंदर विचार आहे. त्या विचाराने आपण होर्मुझचं जे आखात आहे, त्याच्यावरचं डिपेंडन्स पण काढतो. कारण इराणनी आत्ताच काल होर्मुझचं आखात बंद केले. बंद केले म्हणजे आखात तसं बंद नाही करता येत. पण त्यांनी जहाजांना ताकीद दिली आहे, की आम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही त्यातनं क्रॉस करू नका, नाहीतर आम्ही तुम्हाला उडवू. होर्मुझच्या आखातातनं जागतिक रिक्वायरमेंटच्या 20 ते 25% तेल, कच्चं तेल आणि जवळ-जवळ 30 ते 35% नैसर्गिक गॅस, CNG आणि LPG हे दोन्ही बाहेर पडतं. हे कोणाचं असतं? तर कतार देश गॅस तयार करतो. सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत हे सगळे पेट्रोल म्हणजे क्रूड ऑइल तयार करतं. हे सगळं बंद करतील. हे बंद केल्यामुळे काय होईल? त्या देशांची इन्कम संपते आणि मुख्य म्हणजे आपल्यासारख्या देशांचा इम्पोर्ट संपतो. आपण 30% अ, पेट्रोल म्हणजे क्रूड तिथनं आयात करतो आपल्या गरजेच्या आणि जवळ-जवळ 40% गॅस CNG आपण तिथनं आयात करतो. हे जर बंद झालं तर काय होतं? 2 गोष्टी होतात. एक म्हणजे आपल्या आयातीचा एक सोर्स कमी झाला म्हणजे आपल्याकडे थोडी टंचाई जाणवतात. भारताने याचा विचार आधीच केलेला आहे. भारताने या या लोकांच्या शिवाय जवळ-जवळ अजून 20 वेगळे-वेगळे सप्लायर जगभर शोधलेले आहेत. रशिया त्यातला एक आहे. व्हेनेझुएलन ऑइल हे त्यातलं सर्वात मोठं सप्लायर आपलं व्हायचं आहे. ते अमेरिकेकडनं येत असल्यामुळे म्हणजे व्हेनेझुएलाकडनं येत असल्यामुळे ते या होर्मुझच्या आखातातनं येत नाही. ते आपलं केप ऑफ गुड होपला वळसा घालून आफ्रिकेला वळसा घालून आपल्याकडे येतं. आणि व्हेनेझुएलाचं तेल हे हाय सल्फर कंटेंट असल्यामुळे त्याचं रिफायनिंग फक्त भारत, अमेरिका आणि चीनच करू शकतात. चीनला ते द्यायचंच नाही कारण ट्रम्पचा मुख्य शत्रू चीनच आहे. म्हणजे भारताला मोठा धंदा मिळणार आहे. व्हेनेझुएलाचं तेल आणायचं, रिफाईन करायचं आणि जगाला विकायचं. हा उत्कृष्ट कार्यक्रम भारताचा चालू होणार आहे. तो तर होर्मुझचा आखात चालू असलं तरी चालू होणार, पण बंद असला तर त्याला अनेक जोर येईल कारण त्याला विकत घेणारे खूप लोक भेटतील. युरोपची आता पंचायत झालेली आहे कारण युरोपचा बहुतेक सगळा गॅस हा इकडनं येतो, कतारच्या बाजूने येतो. जर्मनी नाही, जपान आणि कोरिया, दोन्ही कोरिया आणि थोडाफार आणि पूर्ण प्रमाणात चीन यांना इथून भरपूर तेल आणि नैसर्गिक वायू मिळतो इंधन म्हणून. त्यामुळे त्यांची लाईन कट झाली की त्यांच्या इंडस्ट्रीज कोलमडतात आणि अशा प्रकारे भारताचं वर्चस्व अधिकाधिक वाढत जातं. कारण भारताकडे हा येईल ऑइल आणि हे सगळं आणि ते आपण रिफाईन करू आणि आपल्या लोकांना देऊन मगच ते आपण बाहेर देणार आहोत. त्यामुळे आपल्याला इमिडिएटली तरी शॉर्टेज जाणवणार नाही. शॉर्टेज झालं तर कदाचित किमती वाढतील. त्यासुद्धा जास्ती करून गॅसच्या किमती वाढतील. कारण गॅस आपल्याकडे सर्वात जास्ती कतारकडनं येतो. LPG आणि CNG दोन्ही. CNG जास्त. त्याच्या किमती वाढतील. परंतु डिझेल आणि पेट्रोलच्या किमती काही फार वाढायच्या नाहीत. टंचाई फार जाणवायची नाही. घाबरू नका. पण युद्ध जर असंच 4 आठवडे आणि 5 आठवडे चाललं तर मात्र पंचाईत येण्याची शक्यता आहे. कारण आपल्याकडे 20 दिवसाचा रिझर्व्ह स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह सरकारने ऑलरेडी करून ठेवलेला आहे. 4 ठिकाणी भारतामध्ये प्रचंड मोठे तेलाचे साठे आपण एवढ्या अशाच इमर्जन्सी करता केलेले आहेत. तर या सगळ्या परिप्रेक्ष्याकडे बघताना हे युद्ध जितके जास्ती दिवस चालेल तितकं ते अमेरिकेच्या फायद्याचं आहे. कारण तेल फक्त अमेरिकाच विकेल आणि हव्या त्या दराने विकेल. त्यामुळे अमेरिका त्यात भरपूर पैसे कमवेल. परंतु बाकी सगळ्या देशांच्या तोट्याचं आहे आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल तर युरोपातले सगळे देश जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड हे सगळे आता अमेरिकेला सामील झालेले आहेत या युद्धामध्ये इराणच्या विरुद्ध आणि तसंच अरब देश हे सुद्धा सामील झालेले आहेत. अरब देश का सामील झालेत? कारण त्यांच्यावरच इराणने आक्रमण सुरू केले. माझ्या मते इराणनी घोडचूक केलेली आहे, की अरब देशांवरती शस्त्र धरलेलं आहे. तोंडाने ते सांगतात, की तुमच्या इथे अमेरिकन लष्कराचे जे तळ आहेत, त्यांच्यावरती आम्ही हल्ला करतोय. सायप्रसमध्ये ब्रिटिशांचा एक तळ होता. तिथे जाऊन कशाला हल्ला करायचा? काही नाही. इराण सध्या सेल्फ डिस्ट्रक्ट मोडमध्ये आहे आणि एक उर्दूमध्ये एक शेर आहे, की सनम हम तो डुबेंगे लेकिन आपको भी ले डुबेंगे. त्या प्रकारात त्या मोडमध्ये सध्या इराण गेलेलं आहे. त्यामुळे जितक्या लवकर इराणच्या सगळ्या नांग्या मोडून टाकता येतील ते करायला पाहिजे आणि ते करायला सध्या प्रचंड प्रमाणावर आक्रमणं इस्रायल आणि अमेरिका इराणवरती करते. आता हे बाकीचे लोकही त्यांना जॉईन होत आहेत. सौदी अरेबियाने परवा सांगितलं, की सौदी अरेबियाच्या सर्वात मोठी रिफायनरी अरामको त्याच्यावर सुद्धा इराणनी ड्रोनचा हल्ला केला आणि तिथे आगी लागल्या आणि त्यांचं प्रोडक्शन बंद पाडलंय. त्यामुळे सौदी अरेबिया स्वतःच आता इराणवरती आक्रमण करायला जाईल अशी एक शक्यता आहे. स्वतः जाईल म्हणजे ते त्यांच्या इथे जे अमेरिकेने देऊन ठेवलीत त्यांना शस्त्र ते वापरून ते आक्रमण करतील. एकूण इराण या युद्धामध्ये फार तग धरू शकेल असं वाटत नाही. पण जितके दिवस ते तग धरतील तितके दिवस मात्र हे युद्ध थांबायचं नाही. इराणचाही हल्ला इस्रायलवरती होतोय आणि अनेक ठिकाणी होतोय. आपण सावध असलं पाहिजे
आपण याच्याकडे नीट बघत असलं पाहिजे. शेअर मार्केट दोलायमान ऑलरेडी व्हायला लागलेली आहे, कारण या सगळ्या एनर्जी शॉर्टेजचा परिणाम सगळ्या इंडस्ट्रीवर होतो. त्यामुळे शेअर मार्केट फार जोरात आता कोणी शेअर मार्केटमध्ये फार ॲक्टिव्हिटी करू नये आणि सावधपणे बघत राहिलं पाहिजे, की आपल्याला इथे काय करता येतं. पण भारतीय रिफायनरी उद्योगाला भरपूर संधी आहे, भरपूर नफा कमवता येईल आणि त्या नफ्यातनं भारत सरकार त्यांच्यावरती विंडफॉल टॅक्स लावून सरकारकडेही पैसे भरपूर येतील, जे जनकल्याणाकरता वापरले जातील. एक शेवटची गोष्ट सांगतो, की खामेनीच्या मृत्यूनंतर काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी त्यांना खामेनीच्या प्रेमाचं भरतं आलंय. शुद्ध मूर्खपणा आहे. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे खामेनी हा भारताच्या दृष्टीने कधीही चांगला नव्हता. 370ला त्यांनी विरोध केलेला आहे. काश्मीरमधल्या दहशतवादाला पाकिस्तानचं समर्थन केलेलं आहे. 71 आणि 65च्या लढाईमध्ये कायम पाकिस्तानचं समर्थन केलेलं आहे. त्यामुळे इराण आणि इराणचे धार्मिक नेते यांच्याबद्दल आपल्याला कवडीचीही कणव असता कामा नये. काँग्रेसला निवडणुकीत मुसलमानांची मतं हवी म्हणून त्यांनी कणव असल्याचं भासवलं. सोनिया गांधी कधी काही बोलत नाहीत, लिहित नाहीत. त्यांनी एक लेख लिहिला, की खामेनी कसा ज्येष्ठ माणूस होता. परंतु त्यांना एवढं कळत नाहीये, की आता सगळ्या अरब राष्ट्रांचा खामेनीला विरोध आहे. अरब राष्ट्रांचा विरोध आहे आणि तिथे भारताचे जे 1 कोटी वर्कर्स तिकडे गल्फमध्ये आहेत, त्यातले बहुतेक सगळे या अरब राष्ट्रांमध्ये आहेत. इराणमध्ये फक्त 30 का 40,000 वर्कर्स आहेत असं सांगितलं जातं. या वर्कर्सच्या आई-वडिलांना लक्षात येईल, की काँग्रेस इराणचं समर्थन करते. म्हणजे माझे जे नातेवाईक कुवेत, सौदी अरेबिया, बहरीन, ओमान या सगळ्या ठिकाणी आहेत, कतार या ठिकाणी आहेत, त्यांच्या विरुद्ध काँग्रेस वागते. त्यामुळे काँग्रेसला कोण मतं देईल? बघूया काय होतं ते. असा विचित्र प्रकार काँग्रेसने चालवलेला आहे. असो, काँग्रेस बुद्धिमानीने वागण्याची पद्धत कधीच संपलेली आहे. हे असलंच काहीतरी ते करत असतात. आता काय होतं ते आपण बघूच या. परंतु आपल्यापर्यंत या सगळ्या लढाईचा आढावा घ्यावा म्हणून हा कार्यक्रम केला. हा जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स आम्हाला येऊ देत. आपल्या कमेंट्स आमचा हुरूप वाढवतात आणि नवीन आपल्याला काय माहिती पाहिजे असली तर ती पृच्छा करा. म्हणजे आम्ही त्याप्रमाणे ती माहिती आपल्याला देऊ. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.